हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर सायली फॅशन डिझायनर चॅनल आणि मी आहे सायली। तर तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मनापासून खूप खूप स्वागत करते। तर कसे आहात तुम्ही? नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहात। आणि आज आपण खूप सुंदर अशी खरं तर बाही डिझाइन शिकणार आहोत। मी तुम्हाला खरं तर याची संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्याचबरोबर ही बाही डिझाइन इतकी सुंदर आहे की यामुळे आपल्या साडीला आणि ब्लाउजला खूप सुंदर असं लुक येणार आहे। बऱ्याचदा आपल्याला बाहीवर डिझाइन कशी बनवावी हे सुचत नाही। एक वेळ ब्लाउजवर तरी कळतं, पण बाहीवर बनवायची असेल की काही समजतच नाही। सो ही जी काही डिझाइन आहे ही नक्की तुम्ही ट्राय करू शकता। नक्कीच यामुळे ब्लाउज खूप सुंदर दिसतो आणि आय होप सो ही छानशी लेटेस्ट ट्रेंडिंग बाही डिझाइन तुमच्या कस्टमरला सुद्धा नक्कीच आवडेल। आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला या संपूर्ण बाही डिझाइनची कटिंग आणि स्टिचिंग अतिशय सावकाश स्टेप बाय स्टेप आणि खूप काही महत्त्वाच्या टिप्स अँड ट्रिक्स सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला आपला आजचा हा व्हिडिओ बघून फक्त अशी बाही डिझाइन बनवणंच नाही तर ती प्रॉपर फिनिशिंग सहित कशी बनवावी तर हे देखील सहजच लक्षात येईल। ठीक आहे, सो चला मग आता वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या महत्त्वाच्या आणि छानशा व्हिडिओला सुरुवात करूयात। हे बघा, ही स्लीव्ज आपण कटिंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, तर ह्या स्लीव्जची बाही लांबी किती आहे माहिती का तुम्हाला? 6 आणि त्यात अर्धा इंच मार्जिनसाठीच म्हणजे किती 6.5 ला मार्किंग करून ही स्लीव्ज आपण कटिंग करून घेतलेली आहे। ठीक आहे, तर आता ही कशी स्टिच करायची ते मी तुम्हाला सांगते। तर हे बघा, हे ह्या पद्धतीने स्लीव्ज ठेवून घ्यायची आहे। ओके, ती हे बघा अशी ओपन करायची आहे आणि ह्या प्रकारे फोल्ड करायची आहे। तर हे बघा, हा जो शेप आहे ना पुढच्या मुंड्याचा तो बघा इकडनं पण पुढे आलेला आहे आणि ह्या साईडच्या स्लीव्जला पण, म्हणजे बरोबर ही स्लीव्ज ह्या साईडची आहे आणि ही स्लीव्ज ह्या साईडची आहे। ठीक आहे, सेम ह्याच पद्धतीने जे ब्लाउज पीसची स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे ना ती पण ओपन करायची आहे। हे बघा, ओके, तर ही पण ह्या साईडची झालेली आहे, तर ही आपण यात ह्या पद्धतीने ठेवून घेऊयात आणि ही ह्या साईडची आहे तर इकडच्या स्लीव्जमध्ये ठेवून घेऊयात। ठीक आहे, ह्या अशा ठेवून घ्यायच्या, त्यामुळे काय होईल तुमच्या स्लीव्ज बरोबर 2 रेडी होतील, एक ह्या साईडची आणि एक ह्या साईडची। जर का तुम्ही असंच अंदाजे शिवलं व्यवस्थित असं मी जसं सांगितलंय तसं नाही ठेवून घेतला तर काय होईल, चुकेल तुमचं। ठीक आहे, त्यामुळे असं ठेवून घ्यायचं म्हणजे तुमच्या स्लीव्ज चुकणार नाहीत, दोन्ही पण एका साईडचे होणार नाही। ठीक आहे, आता हे झाल्यानंतर काय करायचं बघा, हा ब्लाउज पीसचा स्लीव्ज आहे कटिंग केलेली आणि ही स्लीव्ज हे दोन्ही पण आपल्याला ह्या पद्धतीने उलटं करायचं आहे। हे बघा, ओके, आणि खालच्या साईडला टिप मारून घ्यायची आहे। ठीक आहे, ओके, त्यानंतर काय करायचं आहे, जो एक्स्ट्राचा आहे ना कपडा तो कटिंग करून घ्यायचा आहे। ओके, त्यानंतर हे बघा हे उलटं करायचं आहे। ठीक आहे, आणि त्यावर आपल्याला दाब टिप मारून घ्यायची आहे दोन्ही पण साईडच्या स्लीव्जला। ओके, ओके, हे बघा दोन्ही पण स्लीव्जला आपण दाब टिप देऊन घेतलेली आहे। त्यानंतर काय करणार आहोत, ही स्लीव्ज आहे तशी सर्व साईडने आपण जॉईन करून घेऊयात आणि जो एक्स्ट्राचा कपडा आहे ना तो पण कटिंग करून घ्यायचा आहे। ठीक आहे, ठीक आहे, तर हे बघा ह्या दोन्ही पण साईडच्या आपल्या जसे आपण रेग्युलर स्टिच करतो ना स्लीव्ज तशा रेडी झालेल्या आहे। ओके, त्यानंतर काय करणार आहोत आता आपण त्याला खालच्या साईडने
ते बॉलचं ते गोल गोल असतं ना, ते करून इथे लावून घेणार आहे. ठीक आहे, तर ते कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, हे बॉल्स आहेत जे आपण बर्थडेला यूज करतो, डेकोरेशनसाठी यूज करतो, तेच यूज करून आता आपण डिझाईन बनवणार आहोत. ठीक आहे, तर हे बघा, छोटे छोटे असे चौकोन कट करून घ्यायचे आहे. अंदाजे किती लावायचे तसे त्यानुसार. ठीक आहे, त्यानंतर काय करायचं, हे बघा, हा बॉल जो आहे ना तो ह्यामध्ये ठेवायचा आहे आपल्याला आणि एकदम प्रेस करून हे व्यवस्थित असं करून घ्यायचं आहे. बघा, असं फिरून. ठीक आहे, असं केल्यानंतर इथे आपल्याला दोरा बांधायचा आहे. ते बघा, जास्त असं फोल्ड करून घ्यायचं आहे म्हणजे ते निघणार नाही. ठीक आहे, पुन्हा एकदा सांगते. हे बघा, हा बॉल घ्यायचा आहे, तो यात असा ठेवायचा आहे. ओके, हे व्यवस्थित असं प्रेस करून घ्यायचं आहे. दुसरा कपडा असताना तर अजून परफेक्ट आलं असतं. हा थोडा कडक कपडा आहे ना, त्यामुळे ते तसं होते. ओके, हे बघा, असं प्रेस करून घ्यायचं आहे. ठीक आहे, आणि खालच्या साईडने दोरा लावून घ्यायचा आहे. ठीक आहे, तर सेम ह्याच पद्धतीने अजून आपण बनवून घेऊयात. ओके, तर हे बघा, हे आपण तयार करून घेतलेले आहे. ठीक आहे, तर आता आपण ही स्लीव्जला लावून घेऊयात. ओके, तर हे कसे लावायचे आता ते मी तुम्हाला सांगते. तर हे बघा, हे लावण्यासाठी आपल्याला मशीनचं फूट चेंज करावं लागणार आहे. तर हे बघा, हे सिंगल फूट आहे, हे लावणार आहे तरच आपल्याला हे स्टिच करता येतील. ठीक आहे, तर आपण फूट लावून घेऊयात. ठीक आहे, तर आता आपण हे लावून घेऊयात. तर सगळ्यात आधी आता आपण सेंटर काढून घेऊया त्याचा. ओके, ठीक आहे, ह्या अंतरावर असे आपण लावून घेणार आहोत. ओके, तर हे बघा, हे आपण लावून घेतलेलं आहे स्लीव्जला. ओके, तर आपण अजून एक टिप देणार आहोत त्याच्यावर. तर हे बघा, हे पूर्ण लावून घेतलेलं आहे, तर खूप सुंदर अशी आपली स्लीव्ज दिसत आहे. हे बघा, सपोज हे बघा असं स्लीव्जला लावलं तर हे बघा, हे खालच्या साईडनी येणार आहे. ओके, तर हे बघा, एकदम सोप्या पद्धतीत एकदम सिंपल अशी ही आपली डिझायनर स्लीव्ज रेडी होते. ठीक आहे, तर खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही सहज करू शकतात. कुठल्याही साडीवर हे मॅच होणार आहे. ठीक आहे, आणि याची मेथड पण आहे ना, खूप सोपं आहे, एवढं काही अवघड नाही आहे की तुम्हाला जमणार नाही. ठीक आहे, आणि अशी साधी सिंपल सोपी पद्धत असून सुद्धा याला खूप लुक आलेला आहे. हे बघा, कारण की हे कसं ना एकदम फॅन्सी स्लीव्ज दिसत आहे. ठीक आहे, तर सेम ह्याच पद्धतीने आपण दुसऱ्या साईडच्या स्लीव्जला पण लावून घेणार आहोत. ओके, तर हे बघा, ही आपली डिझायनर फॅन्सी स्लीव्ज रेडी झालेली आहे. एकदम सोप्या पद्धतीमध्ये, किती तुम्हालाही सहज जमेल. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा, नक्की शिवून बघा, तुम्हालाही नक्की जमेल. ओके, जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक नक्की करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेला नसेल तर सबस्क्राईब पण करा. आणि ज्यावेळेस तुम्ही सबस्क्राईब कराल त्यावेळेस त्यासमोरील बेल आयकॉन ही नक्की प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा मी नवीन व्हिडिओज टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर येईल. ओके,